नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जावास्क्रिप्ट अरे आणि त्याच्यावरले इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स. तर ॲरे इन जावास्क्रिप्ट म्हणजेच काय? हा एक व्हेरिएबलच आहे ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. ओके, त्यानंतर त्या मल्टिपल व्हॅल्यू जे स्टोअर केले आहेत ते जर ॲक्सेस करायचं असेल तर त्याच्या इंडेक्स वाईज आपण त्याला ॲक्सेस करू शकतो. पुढे जाऊन आपण एक्झाम्पल बघणारच आहोत. त्यानंतर आपण असंही म्हणू शकतो की ॲरे हा एक कलेक्शन आहे, म्हणजेच लिस्ट आहे. ती पण कशी ऑर्डर्ड आहे. म्हणजेच काय, ती चालू होते 0 इंडेक्सपासून आणि जेवढे काही इलेमेंट आहेत, सपोज 10 इलेमेंट आहेत, तर 0पासून तर 9पर्यंत ते इलेमेंट स्टोअर करू शकतो आपण. परंतु C++ आणि जावामध्ये ह्याला काय म्हटलं जातं? इट इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाईप. म्हणजेच काय, हे जे ॲरे डिक्लेअर केले जाते C++ आणि जावामध्ये, ह्याच्यामध्ये त्या व्हेरिएबलमध्ये सिमिलर डेटा टाईप, म्हणजेच काय, एकदा जर मी इंटिजर स्टोअर केलं तर इंटिजरचे व्हॅल्यूज मी स्टोअर करू शकतो. त्यामध्ये स्ट्रिंग नाही स्टोअर करू शकत, कॅरेक्टर नाही स्टोअर करू शकत. पण जावास्क्रिप्टमध्ये तसं नाही. आपण एक ॲरे बनवला तर त्याच्यामध्ये नंबरही स्टोअर करू शकतो, स्ट्रिंग पण स्टोअर करू शकतो, ऑब्जेक्ट पण स्टोअर करू शकतो, फंक्शन पण स्टोअर करू शकतो. ओके, वन बाय वन आपण बघू ते. ओके, तर हाऊ टू डिक्लेअर ॲन ॲरे. ॲरे कसा डिक्लेअर केला जातो? त्याचे दोन वे आहेत. एक तर वॅर, जसं आपण नॉर्मली कोणताही व्हेरिएबल डिक्लेअर करायच्या ऐवजी आपण काय म्हणतो? वॅर, आणि ॲरेचं नाव इक्वल टू न्यू ॲरे. ॲरेचं कन्स्ट्रक्टर यूज करून आपण त्याला ॲरे बनवू शकतो. आणि दुसरा वे आहे की वॅर ॲरे नेम इक्वल टू ओपन आणि क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट्स. म्हणजेच काय, हा एम्प्टी ॲरे तुम्हाला बनवून दिला जाईल. तर एक्झाम्पल कसे तयार केले जातात? तर वॅर, सपोज मी टेक्नॉलॉजीचं मला ॲरे बनवायचं आहे, स्ट्रिंग ऑफ ॲरे, तर मी काय यूज करणार? वॅर टेक्नॉलॉजीज, म्हणजेच काय, ॲरेचं नाव इक्वल टू ॲरेमधले जे इलेमेंट आहेत. जर मला काय एम्प्टी ॲरे पाहिजे असेल, म्हणजे कोणतेही इलेमेंट नसेल, तर मी काय करणार? तिथे एम्प्टी ठेवणार. मला तर या ॲरेमध्ये मला 3 व्हॅल्यूज पाहिजे होत्या, जावास्क्रिप्ट, अँग्युलर आणि रिॲक्ट. आणि दुसरा वे काय की वॅर सिटीज इक्वल टू न्यू ॲरे. ह्याच्यामध्ये मी काय पास करणार? कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज. पण ह्याच्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट्स नाही यूज करू शकत मी. ओके, तर ह्याच्यामध्ये काय तुम्हाला जे काही व्हॅल्यूज टाकायचे आहेत तर ते कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज टाकायचे, त्यामुळे तो ॲरे तयार होईल. आपण वन बाय वन हे एक्झिक्यूट करून बघू. आपल्याला रन करण्यासाठी ब्राउझर आणि त्याचा कन्सोल टॅब लागेल. सपोज मला वॅर टेक्नॉलॉजी चा ॲरे बनवायचा असेल तर मी पहिला वे काय, बाय युजिंग स्क्वेअर ब्रॅकेट्स. तर मी काय करणार? स्क्वेअर ब्रॅकेट्स ओपन करणार, सपोज JS, त्यानंतर रिॲक्ट आणि अँग्युलर. ओके, जर मी ह्याला प्रिंट करायला गेलो तर काय भेटेल मला? 0 इंडेक्सला JS, फर्स्ट इंडेक्सला रिॲक्ट आणि सेकंड इंडेक्सला अँग्युलर. मी जसं म्हणलं पहिल्या स्लाईडमध्ये की हा ऑर्डर्ड कलेक्शन आहे. म्हणजेच काय, ऑर्डर ह्याच्यावरून दिसून येते की 0पासून स्टार्ट होतं आणि n-1, म्हणजे आता ही 3 इलेमेंट आहेत, म्हणजेच काय n-1 किती झाले? 2. तर 2पर्यंत त्याचे ऑर्डर मेंटेन होते, 0 to n-1. आणि ह्याला जर ॲक्सेस करायसाठी तर मी काय करणार? इंडेक्स म्हणजेच काय, 0, 1, 2 डायरेक्टली ॲक्सेस करू शकतो. टेक्नॉलॉजी ऑफ, मला जर सपोज रिॲक्ट ॲक्सेस करायचं तर त्याचा इंडेक्स काय? 1. तर मी तर काय देणार? 1. तर मला काय भेटेल? हे रिॲक्ट भेटेल. जर मला अँग्युलर पाहिजे असेल तर मी काय करणार? टेक्नॉलॉजी ऑफ 2. आपण वर्बली त्याला म्हणतो ऑफ 2, म्हणजे टेक्नॉलॉजी ऑफ 2, म्हणजे सेकंड पोझिशनची व्हॅल्यू त्याला प्रिंट करायची आहे. तर मी काय करणार? टेक्नॉलॉजी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इंडेक्स याचा देणार 2. त्यामुळे आपल्याला काय भेटलं? अँग्युलर भेटलं. ओके, हा झाला फर्स्ट वे. तर मला सेकंड वे बघायचं असेल तर इथं काय दिलेलं आहे? बाय युजिंग न्यू ॲरे. तर मी हाही डायरेक्टली यूज करू शकतो. वॅर सिटीज इक्वल टू न्यू ॲरे. जसं तुम्ही स्ट्रिंग बनवता, जसं नंबर बनवता, तसंच काय करायचं आहे? ॲरेमध्ये काय तुम्हाला कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू द्यायचे आहेत आणि जर एंटर दिल्यावर काय होईल? तुम्हाला ॲरे बनवून जाईल. सेम जसं तुम्ही टेक्नॉलॉजीसाठी तयार झालं होतं तसंच सिटीसाठी तयार झालेला. पण हा सेकंड वे आहे, बाय युजिंग न्यू ॲरे. ओके, ह्याच्यामध्ये 0 पुणे, 1 मुंबई आणि 2 बँगलोर. जर मला ॲक्सेस करायचं आहे सपोज इंडेक्स वाईज, तर मला मुंबई ॲक्सेस करायचं असेल तर मी काय करणार? 1 देणार,
तर मला काय भेटेल, मुंबई भेटेल. ओके, सेम. तर तुम्हाला काय, आणि मी इथं काय म्हणलं होतं की सी प्लस प्लस जावामध्ये काय, इट इज कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाईप. म्हणजेच काय, एकदा तुम्ही इथं फक्त स्ट्रिंग स्टोअर करू शकता सी प्लस प्लस आणि जावामध्ये. पण आपण जर इथं बघायला गेलो, सपोज मी टेक्नॉलॉजीच्या ॲरेमध्ये जातो आणि इथं जर तुम्हाला नंबर स्टोअर करायचा आहे 999 1000, तर तुम्ही चेक करू शकता. तर 0 इंडेक्सला काय स्टोअर झालेलं आहे, JS. ह्या पहिल्या स्ट्रिंग स्टोअर झाल्या आहेत. नंतर थर्डला 99, फोर्थला 1000. म्हणजेच काय, तुम्ही डिफरंट टाईप्स ऑफ डेटा तुम्ही एका ॲरेमध्ये स्टोअर करू शकता. पण दुसऱ्या लँग्वेजमध्ये तसं नाही. दुसऱ्या लँग्वेजमध्ये सिमिलर डेटा टाईप तुम्ही स्टोअर करू शकता, टाईप्स ऑफ डेटा स्टोअर करू शकता. ओके, तर मी ऑब्जेक्ट पण स्टोअर करू शकतो. ओके, तर इथं तुम्ही चेक केलं तर काय भेटेल तुम्हाला, 0ला JS, फर्स्ट इंडेक्सला रिॲक्ट, सेकंडला अँग्युलर, थर्डला 999, फोर्थला 1000 आणि फिफ्थ लोकेशनला एक ऑब्जेक्ट स्टोअर झाला आहे आणि त्यामध्ये काय दिलं आहे, नेम हे JS झालेलं आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, डिफरंट टाईप्स ऑफ डेटा पण स्टोअर करू शकता ॲरेमध्ये. ओके, त्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक म्हणजे त्याचे मेथड्स. हे सगळ्यात जास्त इंटरव्ह्यूच्या क्वेश्चनमध्ये विचारलं जातं की प्रत्येक मेथड एक्सप्लेन करायला होतात किंवा पर्टिक्युलर मेथड सांगतात की ही मेथड कशी यूज करू शकतो, किंवा सिनारिओ सांगतात की मला सपोज एक इलेमेंट फाइंड आउट करायचं, तर मी कोणती मेथड वापरेल किंवा ॲरेमध्ये कोणती कसं एक्झिक्यूट करेल. तेवढे आपण 1 बाय 1 ह्या ज्या काही मेथड्स आहेत जे मोस्टली यूज होतात ते मी तर लिस्ट आउट केलेले आहेत, ते बघू. फर्स्ट आहे फाइंड. सपोज मी एक ॲरे बनवलं आहे. ओके, आणि त्या ॲरेमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 हे एलिमेंट्स टाकलेले आहेत. ओके, तर मला हे एका ॲरेमधले एलिमेंट्स फाइंड आउट करायचं. सपोज फिफ्थ आहे का नाही, तर मी काय करणार, तर ह्याच्यामध्ये ॲरे डॉट फाइंड नावाची मेथड आहे. त्या फाइंड नावाच्या मेथडमध्ये तुम्हाला काय करायला लागतं, एक ॲनोनिमस फंक्शन द्यायला लागतं की ते ॲनोनिमस फंक्शन म्हणजेच काय, मी दरवी तुम्हाला सांगतो. पहिला हे कट करतो. सपोज फंक्शन, त्याच्यामध्ये सपोज आयटम. ओके, आणि रिटर्न काय करायचं आपल्याला, आयटम इक्वल टू सपोज मला 5 सर्च करायचं आहे, तर मी 5 देणार. ओके, म्हणजे असं लिहिण्याच्या ऐवजी मी काय लिहितो, इफ जर 5 असेल रिटर्न ट्रू करा. ओके, तर हे ॲनोनिमस फंक्शन काय लिहिले आहे, फक्त की एक आयटम असेल आणि जर तो 5, त्याची व्हॅल्यू जर 5 असेल तर तो रिटर्न काय करा, ट्रू करा. सेम हे फंक्शन आपल्याला कट करून ॲरे डॉट फाइंडमध्ये लिहायचं. ॲरे डॉट फाइंड, कारण ह्याच्यामध्ये त्याला फाइंड आउट करायसाठी तर तुम्हाला ॲनोनिमस फंक्शन द्यायला लागतं. तो एक एक एलिमेंटला इटरेट करतो. पहिल्यांदा 1 घेईल आणि आयटममध्ये स्टोअर करेल. ओके, त्यानंतर 2 घेईल, नंतर ते आयटममध्ये स्टोअर करेल. 3, नंतर 4, हा प्रत्येक एलिमेंटला इटरेट करेल आणि जेव्हा ते कंडिशन ट्रू होईल तेव्हा तो काय होईल, एस्केप होईल. ओके, तर हा पर्टिक्युलर आयटम आल्यानंतर तुम्हाला काय चेक करायचं, पर्टिक्युलर व्हॅल्यू बरोबर. म्हणजे मला 5 हा फाइंड आउट करायचं होतं, त्यामुळे मी काय लिहिला, आयटम इक्वल टू 5. जर असेल तर रिटर्न ट्रू. तर मी हा एंटर केल्यानंतर काय भेटेल मला की 5. ओके, जर एलिमेंट तो प्रेझेंट असेल, म्हणजे तुम्ही रिटर्न ट्रू करत आहे त्या एलिमेंटला, तर तो आयटम रिटर्न होतो. म्हणजे ट्रू फॉल्स रिटर्न होत नाही. इथं काय होतं, ॲक्च्युअल तो एलिमेंट रिटर्न होतो. सपोज मला आता 9 बघायचं आहे, तर 9 चेक केलं तर काय भेटेल तुम्हाला, 9 हा प्रेझेंट असेल. सपोज इथं व्हॅल्यू 100 नाही आहे, तर मी सपोज 100 चेक केलं तर काय भेटेल तुम्हाला, अनडिफाईन. म्हणजे काय, 100 हा डिफाईन नाही आहे कशामध्ये, ह्या ॲरेमध्ये.
फाइंड कळालं तुम्हाला? फाइंड कशासाठी? तर प्रत्येक एलिमेंटला तो इटरेट करायचा आहे आपल्याला. त्यासाठी फाइंडसाठी काय लागतं? एक ॲनोनिमस फंक्शन लागतं. त्या फंक्शनमध्ये तुम्हाला प्रत्येक एलिमेंट तो इटरेट करून देईल तुम्हाला, म्हणजे 1 पहिला स्टोअर करेल, 2 नंतर 3 नंतर 4 नंतर 5. ओके. त्यानंतर काय, आणि तो एलिमेंट तुम्हाला प्रेझेंट झाल्यानंतर काय करायचं आहे? रिटर्न ट्रू करेल. जेव्हा त्याला रिटर्न ट्रू भेटेल तेव्हा तो काय एक्झिक्युशन स्टॉप करतो. म्हणजे इथं 5 चेक करायचं होतं, इथं काय होईल तुम्हाला? फर्स्ट बरोबर तो 5 चेक होईल, तेव्हा फॉल्स असेल, मग सेकंडला जाईल, थर्डला जाईल, फोर्थला जाईल, आणि फिफ्थला त्याला भेटल्यानंतर काय करा? रिटर्न ट्रू म्हटल्यानंतर तो पुढले चेक करणार नाही. हा इंटरव्ह्यूला विचारलं जाते की पुढले एलिमेंट चेक करतो का नाही. फाइंडमध्ये नेक्स्ट एलिमेंट चेक करत नाही. ओके. जर एकदा फाइंड आउट झालं की तो काय करतो? तिथं स्टॉप करतो एक्झिक्युशन, कारण त्याला एकच व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. फाइंड कळालं तुम्हाला? त्यानंतर आहे इंडेक्स ऑफ. आता इंडेक्स ऑफ सेम काम करतं. जर मी तसं बघायला गेलो तर सपोज परत मी डिक्लेअर केलं वॅर ॲरे, आणि मला 5चा इंडेक्स चेक करायचं आहे, तर मी काय करणार? ॲरे डॉट इंडेक्स ऑफ 5. काय भेटलं? ॲरेज इंडेक्स कुठून चालू होतो? 0पासून चालू होतो. जर तुम्हाला चेक करायचं असेल तर काय ॲरे प्रिंट करून बघा. 5चा इंडेक्स काय? 4, त्यामुळे रिटर्न काय झाला? 4. म्हणजे तुम्ही इंडेक्स ऑफ कशासाठी यूज करू शकता? की फाइंड एलिमेंट करण्यासाठी पण यूज करू शकता. म्हणजे तुम्हाला तेवढं फंक्शन लिहायची गरज नाही आहे. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये हा पण क्वेश्चन विचारला जातो की एलिमेंट फाइंड आउट करायला ॲरेमध्ये फक्त फाइंडच यूज करू शकतो का अजून दुसरा वे आहे? तर इंडेक्स ऑफ पण तुम्ही यूज करू शकता. तर ह्याच्यामध्ये काय, तो 5चा इंडेक्स काय होता? 4. आपण 9चा चेक करू परत. 9चं चेक केल्यानंतर तुम्हाला भेटेल 8. ओके. सपोज मी 100चं चेक केल्यानंतर काय भेटेल? -1. -1 का? कारण -1 कधीच इंडेक्स नसतो. कारण सपोज इथं 1000 2000 पण देता येत नाही, कारण ॲरेची लेंथ त्याला माहीत नसते. पण इंडेक्स कुठून चालू होतो? 0. त्यामुळं जर एलिमेंट कुठलं फाइंड आउट त्याचा इंडेक्स जर माहिती नसेल तर काय होईल? तो -1 रिटर्न होईल. मग तुम्ही असंही लिहू शकता की जर इंडेक्स कुठला एलिमेंट सर्च करायचं आहे, सपोज मला जर इथं या केसमध्ये 9 सर्च करायचं आहे, तर मला चेक करायचं की त्याचा इंडेक्स -1 नाही आहे. म्हणजेच काय, तो एलिमेंट कुठल्या तरी लोकेशनला प्रेझेंट आहे. ओके. त्या जागी मी काय यूज करू शकतो? इंडेक्स ऑफ यूज करू शकतो फाइंडच्या अल्टरनेटिव्हला. ओके. इंडेक्स ऑफ समजलं. परंतु काही वेळा असं असतं की आपल्याकडे सपोज एक ॲरे असतो, सपोज AR इक्वल टू, तर या केसमध्ये ॲरे ऑफ ऑब्जेक्ट आहे. नेम A, नेम B, नेम C. ओके. तर ह्या केसमध्ये जर तुम्ही ॲरे बघितला तर हा ॲरे ऑफ ऑब्जेक्ट आहे, म्हणजे एक ऑब्जेक्ट त्यात हे झालेलं आहे. त्यावेळी तुम्ही इंडेक्स ऑफ नाही वापरू शकत. त्यावेळी तुम्हाला काय वापरावं लागतं? फाइंडच यूज करावं लागतं. की जर मला फक्त असं फाइंड आउट करायचं की ज्याचा नेम B आहे तो एलिमेंट फाइंड आउट करायचा की तो प्रेझेंट आहे का नाही, तर मला ते कंपल्सरी काय करावं लागतं? फाइंडच यूज करावं लागतं ह्या केसमध्ये. तर मी ॲनोनिमस फंक्शन लिहिणार याच्यामध्ये. एक ॲनोनिमस फंक्शन, ॲरो फंक्शन पण लिहू शकतो मी, कारण किंवा नॉर्मल फंक्शन लिहितो मी. ॲनोनिमस फंक्शन त्यामध्ये एक आयटम येणार याच्यामध्ये, म्हणजे 0 पहिला हा ऑब्जेक्ट येईल, नंतर हा, आणि हा ऑब्जेक्ट आल्यानंतर काय चेक करायचं मला? इफ आयटम डॉट नेम, कारण ह्या केसमध्ये आता तो ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे तुम्हाला स्पेसिफिकली ऑब्जेक्ट कसा ॲक्सेस करायचा? ऑब्जेक्टमधल्या व्हॅल्यूज. तर ऑब्जेक्ट डॉट तिची प्रॉपर्टीचं नाव काय? नेम इक्वल टू B. जर असेल तर काय करा? रिटर्न ट्रू. ओके. तर ह्या केसमध्ये फाइंड यूज केलं जातं. म्हणजे कधी फाइंड यूज करायचं? जर तुम्हाला ॲरे ऑफ ऑब्जेक्ट असेल तर तुम्हाला फाइंड यूज करायचं आहे, आणि जर नॉर्मल स्ट्रिंगचा ॲरे असेल किंवा नंबरचा ॲरे असेल आणि तुम्हाला त्यात एलिमेंट फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही काय यूज करू शकता? इंडेक्स ऑफ यूज करू शकता. ओके. थर्ड वन आहे फिल्टर. सगळ्यात जास्त विचारलं जातं या मेथडबद्दल. सिनारिओ असा आहे की सपोज माझ्याकडे एक एलिमेंट सेम घेतो मी,
माझ्याकडे वॅर ॲरे आहे. ओके, आणि मला यातले असे इलेमेंट्स पाहिजेत की ज्याची व्हॅल्यू 5पेक्षा ग्रेटर दॅन आहे. म्हणजेच काय 6, 7, 8, 9. म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी कंडिशनल बेसिसवर काही गोष्टी काढून टाकायच्यात, म्हणजेच फिल्टर आउट करायचेत. म्हणजे मला असे इलेमेंट्स नको आहेत की ज्याची, असं उलटं पण म्हणू शकता की ज्याची व्हॅल्यू 5पेक्षा कमी आहे. ओके, 5पेक्षा कमी आहे किंवा 5 आहे. तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता, जेव्हा काही काढून टाकायचं किंवा इलिमिनेट करायचे किंवा काही गोष्टी फिल्टर आउट करायचे, तर तुम्हाला कुठली मेथड वापरायचं आहे, ॲरे डॉट फिल्टर. ह्या मेथडमध्ये पण एक ॲनोनिमस फंक्शन लागतो तुम्हाला. त्यासाठी तुम्ही परत एक फंक्शन लिहायचं आहे. जर तुम्हाला एकदम असं डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता, एक नॉर्मल फंक्शन लिहू शकता, ॲनोनिमस फंक्शन. त्याला नाव द्यायचं नाही. ओके, त्यामध्ये काय लिहायचं, आयटम घ्यायचं आहे परत, आणि इफ आयटम इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5 असेल तर रिटर्न काय करा, ट्रू करा. म्हणजेच काय, आपण फक्त ॲनोनिमस फंक्शन घेतलं, याला फंक्शनला नाव दिलं नाही, आणि हेच कॉपी करायचं आहे. म्हणजे ह्या फंक्शनमध्ये काय लिहिलं आहे, फक्त आयटम जर हा ग्रेटर दॅन और इक्वल टू 5 असेल तर काय रिटर्न ट्रू करा. ओके, तर ॲरे डॉट फिल्टर, आणि ह्याच्यामध्ये मी फेश करतो. ओके, तर काय भेटेल तुम्हाला, ज्या इलेमेंट, म्हणजे मी दरवेळी म्हणतो की फाइंडच्या वेळी म्हटलं की ॲनोनिमस फंक्शन जेव्हा पण लिहिलं तुम्ही, तर त्याच्यामध्ये एक एक इलेमेंट तो पुट करून चेक करतो ती कंडिशन. ओके, जसं की मॅपला, फाइंडला आणि फिल्टरला. ओके, तर जेव्हा तुम्ही ॲनोनिमस फंक्शन लिहिलं तर तेव्हा आयटममध्ये काय येईल, पहिला 1 येईल, नंतर 2, नंतर 3, नंतर 4, हे सगळे इलेमेंट एक 1 बाय 1 येतील त्याच्यामध्ये. तर आपल्याला काय चेक करायचं की आयटम हा ग्रेटर दॅन इक्वल टू 5 असेल तर काय रिटर्न ट्रू म्हणजेच काय, ती कंडिशन ट्रू झाली आणि तो आयटम आपल्याला पाहिजे, म्हणजे तोच इलेमेंट आपल्याला पाहिजे त्या इलेमेंटमधला, ॲरेमधला. तर जेव्हा ही कंडिशन ट्रू होईल त्यावेळी तो इलेमेंट त्या ॲरेमध्ये कीप केला जातो. म्हणजेच काय, आता ह्या केसमध्ये काय, ग्रेटर दॅन इक्वल टू 5 म्हणजेच काय, 1 आहे का, नाही आहे, त्यामुळे त्याला इग्नोर केलं जातं. 2 हा ग्रेटर दॅन इक्वल टू 5 आहे का, नाही. 3 पण नाही, 4 पण नाही आहे. 5 आल्यानंतर तो ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, इक्वल टू 5 असल्यामुळे तो काय झाला, त्याला इन्क्लूड केलेला आहे. ओके, 5 आणि 6ला पण 7ला पण. मी जर हा एंटर दाबला तर काय होईल, तुम्हाला भेटेल की नवीन ॲरे भेटेल ज्याच्यामध्ये असे इलिमेंट असतील हे जे की ग्रेटर दॅन आणि इक्वल टू 5 असतील. तर फिल्टर कशासाठी वापरायचा, की जर काही मला सपोज काही इलेमेंट ॲरेमध्ये इलेमेंट्स आहेत आणि त्याला मला काहीतरी स्किप करायचं किंवा फिल्टर आउट करायचं असेल तर मी काय करणार, फिल्टर मेथड यूज करणार. ओके, 4th मॅप आहे, सगळ्यात जास्त विचारलं जातं, फिल्टर आणि मॅपच विचारलं जातं. आणि जर तुम्हाला मॅप येत असेल प्रॉपर तर तुम्हाला रिॲक्ट प्रॉपर येतं, कारण रिॲक्टमध्ये कोणताही इलेमेंट रेंडर करण्यासाठी तुम्हाला मॅपच यूज केलं जातं. आणि मॅप ॲक्च्युली काय आहे मी तुम्हाला सांगतो होतो, परत मी हा डिक्लेअर करतो ॲरे. ओके, आणि जर आता माझी कंडिशन काय होती लास्ट टाईमला, की मला असे एलिमेंट पाहिजे होते की जे ग्रेटर दॅन और इक्वल टू 5 आहेत. ओके, आता मला असं सिनारिओ आहे, इंटरव्ह्यू असं पण विचारू शकतात तुम्हाला, की तुमच्याकडे इलेमेंट्स आहेत सगळे ॲरेमधले, आणि प्रत्येक इलेमेंटचा स्क्वेअर काढून दुसरा ॲरे बनवा. म्हणजे 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, असे प्रत्येक इलेमेंटचा स्क्वेअर काढून दुसऱ्या ॲरेमध्ये पुट करा. किंवा असेही म्हणू शकतात की प्रत्येक इलेमेंटला विजिट करा आणि त्याला इंटू टू करा. ओके, तर अशा सिनारिओमध्ये तुम्ही काय करायचं, तुम्हाला जर प्रत्येक इलेमेंटला काहीतरी हे करायचं आहे, सपोज ट्रान्सफॉर्म करायचं आहे दुसऱ्या नवीन व्हॅल्यूमध्ये, तर तुम्ही मॅप यूज करू शकता. सेम मॅपला पण ॲनोनिमस फंक्शन लागतं, तुम्ही इथं पहिलं ॲनोनिमस फंक्शन लिहू शकता, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी एक नवीन आयटम येत जाईल, 1 2 3 4 तसंच सेम. तुम्हाला काय करायचं आहे, रिटर्न करायचं आहे. काय रिटर्न करायचं आहे, नवीन व्हॅल्यू. म्हणजे तो जर आयटम आलेला आहे त्याला नवीन व्हॅल्यू म्हणजे काय, तुम्हाला सपोज इंटू 2 करून बघायचं प्रत्येक एलिमेंट. म्हणजे 1चा 2 झाला पाहिजे, 2चा 4 झाला पाहिजे, 3चा 6 झाला पाहिजे,
4चा 8 झाला पाहिजे. तर अशी व्हॅल्यू पाहिजे तर तुम्हाला इंटू 2 करायचं प्रत्येक आयटमला आणि स्टोअर करायचं. मी परत बघतो याला, ॲरे डॉट मॅप आणि पेस्ट करतो इथं. ओके, तर तुम्हाला काय भेटेल, 1चं 2 झालं, 2चं 4, 3चं 6 झालेलं आहे आणि 4चं 8 झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक एलिमेंटला तो इटरेट करून काय करतो, त्याला ट्रान्सफॉर्म करतो. म्हणजे मॅप कशासाठी आहे की एका फॉर्मॅटमधून दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचे आहेत गोष्टी, किंवा प्रत्येक एलिमेंटला व्हिजिट करून तुम्हाला काहीतरी त्याच्यात मोडिफिकेशन करायचं, आणि ते पण कॉमन. म्हणजे काय, प्रत्येक ह्याला कॉमननं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 2नं मल्टिप्लाय करायचं. प्रत्येकाचा स्क्वेअर काढायचा असेल तर मी काय करणार, स्क्वेअरसाठी जर लिहितो मी इथं आयटम डॉट आयटम इंटू आयटम. ओके, तर काय भेटेल मला, स्क्वेअर भेटेल इच अँड एव्हरी एलिमेंट. म्हणजे 1चं स्क्वेअर 1, 2चं स्क्वेअर 4, 3चं स्क्वेअर 9, 4चं स्क्वेअर 16, 9चं स्क्वेअर 81. म्हणजे तुम्ही जे रिटर्न करेल प्रत्येक आयटमला, तो आयटम त्या जागी तो आयटम नवीन रिप्लेस होऊन जाईल. म्हणजेच काय, एक ट्रान्सफॉर्म करतो तो नवीन फॉर्मॅटमध्ये, किंवा हे म्हणू शकतो. ओके, तर मॅप काय आलं तुम्हाला. तर जेव्हा पण इंटरव्ह्यूचा क्वेश्चन असं असेल की स्क्वेअर काढा प्रत्येक एलिमेंटमधला, किंवा प्रत्येक एलिमेंटचा इंटू 3 करा, इंटू 4 करा, प्रत्येक एलिमेंटमध्ये 4 ॲड करा, तर तुम्हाला प्रत्येक एलिमेंट असं इंडेक्स वाईज इटरेट करण्यापेक्षा हा शॉर्टकट आहे, तुम्ही मॅप यूज करू शकता. आणि मॅप आला तर तुम्हाला काय म्हटलं मी की रिॲक्टमध्ये हा सगळ्या गोष्टी मॅपच चालतात, मॅपवरच गोष्टी चालतात. ओके, त्यानंतर सगळ्या ह्या सोप्या मेथड्स आहेत, आपण बघू शकतो. ओके, सेम परत मी ॲरे घेतो आणि त्या ॲरेनंतर मी काय करणार, जॉईन काय करता, सिम्पल तुम्हाला स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये पाहिजे, सपोज ॲरे डॉट टू स्ट्रिंग. ओके, म्हणजे मला हा जो ॲरे आहे डायरेक्टली डबल कोट्समध्ये पाहिजे असेल तर मी काय करणार, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू तो जॉईन देतो, टू स्ट्रिंग करून देतो. ओके, तर ॲरे डॉट जॉईन पण काय करतं, सेम करतं, तुम्हाला काय करतं, स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये तो देतो आणि त्याच्यामध्ये काय करतात, तो कॉमा सेपरेटेड ॲड करतो, जर तुम्ही इथं काय पास केलं नसेल तर जॉईनमध्ये. आणि जर तुम्ही जॉईनमध्ये सपोज स्टार पास केला तर काय, हा प्रत्येक एलिमेंट जॉईन करतो, तो 1 2 3 4 5, आणि तो जॉईन करण्यासाठी कुठलं स्ट्रिंग वापरले आपण, स्टार. म्हणजे प्रत्येक एलिमेंटमध्ये तो स्टार ॲड करून टाकतो. जर तुम्हाला UI म्हणजेच काय, ब्राउझरच्या स्क्रीनवर तुम्हाला काय फॉर्मॅटेड UI दाखवायचे, किंवा प्रत्येक एलिमेंटमध्ये स्टार दाखवायचं आहे, किंवा प्रत्येक एलिमेंटमध्ये तुम्हाला स्पेस दाखवायचं आहे, किंवा प्रत्येक एलिमेंटमध्ये तुम्हाला बॅकस्लॅश दाखवायचे आहे, तर असा जॉईन यूज करू शकता. ओके, जॉईन कळालं. फक्त ॲरेचे एलिमेंट्स तो जॉईन करतो, सिंगल बाय सिंगल घेतो आणि त्याला जॉईन करायसाठी कोणती स्ट्रिंग पाहिजे असेल तर ती सांगतो. त्यानंतर आहे पुश कशासाठी सगळ्यात जास्त आपण वापरतो या मेथडला. सपोज माझ्याकडे एक एलिमेंट्स आहेत, परत हाच ॲरे घेऊ आपण, ॲरे 1 to 9. ओके, आणि मला ॲट द एंड काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करायचं आहे, तर मी डायरेक्टली व्हॅल्यू पण स्टोअर करू शकतो. ॲरे आता हे जे इंडेक्स काय आहेत पहिला मी प्रिंट करून घेतो, लास्टच इंडेक्स काय 8 आणि त्याच्यात व्हॅल्यू काय 9. ओके, तर मी ॲरे ऑफ 9 इंडेक्सला पण काही स्टोअर करू शकतो. सपोज 10 स्टोअर करून घेतलं मी, तर नवीन एलिमेंट्स काय झाले हे बघा, 8ला 9 आणि 9 लोकेशनला काय झालं, 9 इंडेक्सला काय झालं 10 स्टोअर झालं, कारण आपण इथं लिहिलं होतं की ॲरे ऑफ 9 = 10. तो जर तुम्हाला असं पण इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारलं जातं की सपोज मी ॲरे डिक्लेअर केला आणि त्याच्यामध्ये तुम्ही नवीन व्हॅल्यू ॲड करू शकता काय, तर तुम्ही त्या पर्टिक्युलर इंडेक्सला जाऊन तुम्ही ॲड करू शकता. किंवा तुम्हाला सेकंड इंडेक्सची व्हॅल्यू चेंज करायची, सपोज सेकंड इंडेक्सची व्हॅल्यू काय 3 आणि तुम्हाला त्याला 999 स्टोअर करायचं आहे, तर तुम्ही काय करू शकता, सेकंड इंडेक्सला 999, तर डायरेक्टली तुम्ही व्हॅल्यू चेंज करू शकता. ओके, हे बघा चेंज झालं, पहिला काय होता 3 होतं, आता काय झालं 999, कारण आपण काय केलं त्याची व्हॅल्यू 999 कशाला असाइन केलं, ॲरेच्या सेकंड लोकेशनला. ओके, तसंच हे काय कोणत्याही लोकेशनला कोणतंही ॲक्सेस केलं जातं. पण ह्याच्यामध्ये ड्रॉबॅक काय, सपोज माझी रिक्वायरमेंट अशी आहे की
ॲट द एंड म्हणजे सपोज हे कितीही इलेमेंट असतील त्या शेवटच्या एलिमेंटला मध्ये काय झालं पाहिजे, मला एक नवीन 100 ॲड झालं पाहिजे. तर मला ॲड करायसाठी मी काय करायला, मला पहिला फाइंड आउट करायला लागेल त्याची लेंथ किती आहे. ओके, लेंथ काय 9 आहे. म्हणजेच काय त्याची इंडेक्स कुठून चालू होईल 0 to 8पर्यंत. म्हणजे 9th लोकेशन तुम्हाला फ्री भेटेल. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, 9th लोकेशनला 100 टाकावं लागेल किंवा 1100 टाकावं लागेल. त्यानंतर तुम्हाला नवीन ॲरे भेटेल असा. परंतु मला हे सगळं चेक करावं लागेल की ॲरेची लेंथ आणि हे प्रॉपर आहे का नाही. कधी कधी बाय डिफॉल्ट मिस्टेक होते की ॲरे डॉट लेंथ 9 आहे. ओके, आता ॲरे डॉट लेंथ काय आता आपल्या या केसमध्ये 10 आहे. आपल्याला वाटतं 10 इलेमेंट आहेत, मग आपण 11 इंडेक्सला काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करू, सपोज 1000. तर ॲरे प्रिंट करून बघितल्यानंतर काय भेटतं तुम्हाला की 0 to 9 बरोबर भेटतं आणि 10th लोकेशन मिस होतं. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतं की आपल्याला व्यवस्थित इंडेक्सिंग नाही होत आणि ह्याच्यामध्ये एमटी बघा हे इथं दिसते एमटी गोष्ट त्या इंडेक्सला व्हॅल्यूज असाइन होत नाही. तर ह्या केसमध्ये हा ड्रॉबॅक आहे. त्यासाठी त्यांनी ॲरेमध्ये काय दिलेले आहेत, मेथड दिलेले आहेत. ॲरे परत मी डिफाईन करतो, ॲरे डॉट पुश 100 किंवा 10. तर या केसमध्ये काय होते, 100 हा पुश झाला आणि नवीन त्याची लेंथ किती झाली, पहिला किती होती 9 आणि त्यानंतर लेंथ किती झाली 10. जेव्हा आपण ॲरे डॉट पुश म्हणतो तेव्हा नवीन जी लेंथ आहे ती रिटर्न होते. ओके, तर ह्या केसमध्ये तुम्ही चेक करू शकता की 9th लोकेशनला प्रॉपर जाऊन तो काय केला 100 पुश केला. अजून तुम्हाला 1000 टाकायचं असेल तर तुम्ही परत 1000 टाकून चेक करू शकता की 9 नंतर 10th लोकेशनलाच ॲड झालं. म्हणजेच काय इथं ड्रॉबॅक जो होता आपला, म्हणजे आपल्याला जे मेंटेन ठेवायचं होतं की इंडेक्स प्रॉपर आहेत का नाहीत, ते सगळं केअर कोण करतं, ॲरेच्या डॉट पुश मेथडच केअर करतं. त्यामुळे आपल्याला फक्त काय करायचं, पुश मेथड वापरायचं आहे कधी जर आपल्याला कोणताही इलेमेंट ॲट द एंड पुश करायचं असेल तर. दुसरी पॉप म्हणजेच काय, सपोज सेम ॲरे माझं आणि ॲरे मला लास्टचं एलिमेंट डिलीट करायचं आहे, तर तिथं डायरेक्टली एक मेथड आहे ॲरे डॉट पॉप. तर तो काय करतो, लास्टचा जो पण इलेमेंट असेल तो काय करतो डिलीट करून टाकतो. अजून एकदा ॲरे डॉट पॉप केलं तर काय होईल, आता ॲरे डॉट पॉप काय रिटर्न करतं, जो इलेमेंट डिलीट झाला. ह्या केसमध्ये 7th लोकेशनचा डिलीट होणार होता, त्यामुळे काय होईल, हा 7th लोकेशनचा काय स्टोअर व्हॅल्यू 8, त्यामुळे काय झाला 8 रिटर्न झाला. इथं ह्या केसमध्ये काय झालं 9 डिलीट झालं, त्यामुळं इथं रिटर्न काय केलं त्यानं 9. आणि ॲरे डॉट पुश काय करतं, ॲरेची लेंथ रिटर्न करतं, म्हणजे नवीन जे काही झालेले. ओके, आता ॲरे डॉट पुश मी नवीन टाकतो. तर माझा ॲरे काय झालेला आहे 1 2 3 4 5 6 7 आणि लास्टला हा इलेमेंट आहे. मला लास्टचा इलेमेंट डिलीट करायसाठी मी काय करणार, ॲरे डॉट पॉप. तर हा इलेमेंट डिलीट झाला असं सांगतो तो, आणि ॲरे चेक केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला, तो इलेमेंट डिलीट झालेला. म्हणजे पुश आणि पॉप काय करतात, ॲरेच्या एंड पोझिशनला सगळे काम करतं. म्हणजे तुम्हाला इलेमेंट इन्सर्ट करायचं काय डिलीट करायचं ह्या हिशोबानं. पुश काय करतं इन्सर्ट करतं आणि पॉप काय करतं डिलीट करतं. ओके, त्यानंतर शिफ्ट आणि अनशिफ्ट सेम ॲज कम्पेअर टू द पुश अँड पॉप. अनशिफ्ट काय करतं, परत मी ॲरे घेतला. अनशिफ्ट पुश सारखं काम करतं, ॲरे डॉट अनशिफ्ट. सॉरी, ॲरे प्रिंट करून बघितलं तर मी काय केलं, अनशिफ्ट काय करतं, इलेमेंट इन्सर्ट करतं पण कुठल्या लोकेशनला, फर्स्ट लोकेशनला, आणि बाकीचे सारे इलेमेंट काय करतो तो शिफ्ट करून टाकतो पुढच्या याला. ओके, म्हणजे तुम्हाला जर फर्स्ट लोकेशनला जर इन्सर्ट करायचं आहे तुम्ही डायरेक्टली पण असं करू शकता, पण याचा प्रॉब्लेम काय होतो, सपोज मी परत हा ॲरे घेतला. ओके, आणि ॲरे ऑफ 0 लोकेशनला मी काय केलं, त्याच्याआधी आपण बघू ॲरेमध्ये व्हॅल्यू काय, व्हॅल्यू 0 लोकेशनला 1 स्टोअर आहे. ओके, जर मी असं इन्सर्ट केलं तर काय होईल,
परत मी ॲरे चेक करतो. तर काय होतं, या केसमध्ये काय होतं, 0 लोकेशनला 1 होतं, 1 लोकेशनला 2 होतं आणि बाकी हे कंटिन्यू होतं. ओके, पण जेव्हा तुम्ही ॲरे ऑफ 0ला 99 स्टोअर करू करता त्यावेळी काय होतं, 99 तर स्टोअर होईल बरोबर प्रॉपर 0 लोकेशनला, पण 0 लोकेशनचा जो इलेमेंट आहे तो काय होईल ओव्हरराईड होईल त्या इलेमेंटवर. त्यामुळे तो इलेमेंट लॉस होण्याची शक्यता म्हणजे लॉसच होतो. त्यासाठी जावास्क्रिप्टमध्ये कोणती मेथड दिलेलं आहे, अनशिफ्ट जेव्हा करशील त्यावेळी काय होईल, नवीन इलेमेंट कशामध्ये ॲड केला जातो, फर्स्ट लोकेशनला. आता ॲरे चेक केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला, म्हणजे सेम पुश सारखं आहे, फक्त तो काय करतो 0 लोकेशनला ॲड करतो आणि बाकीचे इलेमेंट काय करतो स्लाइडली शिफ्ट करतो. ओके, सेम जर मला फर्स्ट इलेमेंट डिलीट करायचं असेल तर मी काय करणार, शिफ्ट यूज करणार. तर आता चेक करायला गेल्यानंतर काय होईल, ह्या केसमध्ये काय होतं 0ला 1 होता, 1ला 2 होतं, पण ह्या केसमध्ये काय झालं 0ला 2 आला, म्हणजे 1 इलेमेंट हा डिलीट झालेला आहे. तुम्ही अजून एक चेक करू शकता, ॲरे डॉट अनशिफ्ट, त्यानंतर ॲरे चेक करू शकता, हा इलेमेंट इन्सर्ट झालेला आहे 1 1 1 1, आणि मला जर तो डिलीट करायचा फर्स्ट लोकेशनचा तर मी काय करणार, ॲरे डॉट शिफ्ट, तर तो हा इलेमेंट डिलीट झाला म्हणून सांगतो, जसं की पॉपमध्ये सांगितलं जातं, आणि तुम्हाला ॲरे काय भेटेल, तो शिफ्ट झालेला भेटेल. ओके, तर शिफ्ट आणि अनशिफ्ट काय सेम ॲज लाईक पुश आणि पॉप. पुश पॉप काय करतात, ॲरेच्या ॲट द एंडला ते काम केलं जातं, आणि ह्याच्यामध्ये काय झालं, शिफ्ट आणि शिफ्टमध्ये ॲरेच्या स्टार्टिंगच्या पोझिशनला म्हणजे 0 लोकेशनला काम केलं जातं, म्हणजे इन्सर्ट करायचं काय डिलीट करायचं. ओके, या मेथड झाल्या. त्यानंतर आहे सॉर्ट, स्लाइस आणि स्पाइस. पहिला मी स्लाइस आणि स्पाइस घेतो, कारण थोडेसे सिम्पल मेथड्स आहेत. ओके, तर ओके, हा ॲरे डिक्लेअर झाला आहे. ओके, तर मला स्लाइस म्हणजे काय, एक छोटासा तुकडा पाहिजे तुम्हाला. त्या तुकड्यामध्ये काय पाहिजे तुम्हाला, स्टार्ट आणि एंड लोकेशन दिलं जातं. सपोज मला स्टार्ट लोकेशन एवढा ॲरे पाहिजे, 3 4 आणि 5, म्हणजे 2 3 आणि 4च्या लोकेशनवरला पाहिजे. तर मी काय करणार, ॲरे डॉट स्लाइस, कुठून, इथं दिलेलं आहे बघा, स्टार्ट आणि एंड पॉईंट. स्टार्ट काय मला करायचं आहे, एवढं पाहिजे ना, 2 सेकंड पोझिशनपासून स्टार्ट कर आणि 5th लोकेशनपर्यंत. आपण इथं 4 नाही देत, आपल्याला जरी ह्या 3 पाहिजे असतील, सपोज 2 3 4, तरी आपण एंडला 4 नाही देत, कारण आपण एंड काय देतो, 5 देतो. का 5 देतो, कारण 5 दिल्यानंतर काय भेटलं तुम्हाला, त्याचे इलेमेंट 3 4 आणि 5. ओके, आपण परत बघू. म्हणजेच काय, स्लाइस काय करतं की स्टार्ट इंडेक्स काय केलं, सेकंडपासून चालू केलं हा. ओके, आणि एंड इंडेक्स काय 5. ओके, म्हणजे ह्या दोन्ही स्टार्ट इथून करतं घ्यायला आणि एंडपर्यंत नाही घेत, म्हणजे एंड इलेमेंट नाही घेत, तो एंडच्या n-1 करतो. म्हणजेच काय, 5 दिला तर काय करेल तो 4पर्यंत घेईल, किंवा 7पर्यंत दिल्यानंतर काय होईल, जर सपोज 2 आणि 7 दिलं तर काय होईल, तुम्हाला हे इलेमेंट भेटतील. 7वा म्हणजे 8 इलेमेंट नाही भेटणार तुम्हाला, आउटपुटमध्ये काय भेटेल, 3 4 5 आणि 6 आणि 7 भेटेल. चेक करायचं तर आपण चेक करू शकतो. ओके, सपोज मी 8 दिले, 8 म्हणजेच काय, हा पण पाहिजे होता सेकंडपासून ते 8पर्यंत, परंतु एंड म्हणजे काय, ह्या जावास्क्रिप्टच्या भाषेत म्हणजे स्लाइडच्या भाषेत की n-1, म्हणजे 8ला तो इग्नोर करेल आणि n-1 म्हणजे 2 ते 7पर्यंत तो स्लाइस करून तुम्हाला देईल नवीन ॲरे. कळलं? ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली असं पण करू शकता, 10 20 30, सपोज 10, तसं नाही, 11 12 13 14 15 17 18 19, तर तुम्हाला तर थोडं बेटर अंडरस्टँडिंग होईल.
तर ह्या केसमध्ये काय भेटेल तुम्हाला, ॲरे डॉट स्प्लाइस की सेकंडपासून चालू करा आणि एट मायनस वन म्हणजे 7पर्यंत घे, सेकंडपासून चालू करा आणि 7पर्यंत घे, म्हणजे काय 13 ते 18 बिट. ओके. स्लाइस म्हणजे काय आलं की छोटासा तुकडा. स्प्लाइस म्हणजे काय, डिलीट करण्यासाठी. जर कुठला इलेमेंट तुम्हाला डिलीट करायचं, नंबर ऑफ इलेमेंट्स डिलीट करायचं आहे, सपोज या केसमध्ये सपोज तुमचा ॲरे आहे. ओके. आणि ह्या ॲरेमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर हा इलेमेंट डिलीट करायचा 13, तर त्याची इंडेक्स व्हॅल्यू काय सेकंड. तर तुम्हाला काय लागतं, ॲरे डॉट स्लाइस. ओके. स्टार्ट कुठून, म्हणजे सेकंड तुम्हाला 13 डिलीट करायचं आहे, बरोबर आहे. तर स्टार्ट इंडेक्स काय त्याचं सेकंड, आणि किती इलेमेंट तिथून इंडेक्सपासून किती इलेमेंट डिलीट करायचं. माझ्या केसमध्ये काय, आता ह्या कंडिशन मला फक्त 13 डिलीट करायचं, म्हणून मी काय देणार फक्त 1. इथं लिहिलेलं आहे डिलीट काउंट, म्हणजे तुम्हाला किती नंबर ऑफ इलेमेंट डिलीट करायचं. तर इथं काय भेटेल, 13 डिलीट झाला. तर तुम्ही ॲरे चेक केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला, 11, 12 आणि 14, 13 डिलीट झालेलं आहे. ओके. परत तुम्हाला स्प्लाइस कशासाठी, की स्टार्ट इंडेक्स कुठून स्टार्ट करायचं आणि किती नंबर ऑफ इलेमेंट डिलीट करायचं आहे. आता ह्या केसमध्ये परत मी ह्या केसमध्ये मला काय करायचं आहे, 14, 15, 16 डिलीट करायचं आहे. तर मी काय करणार, स्टार्ट इंडेक्स काय देणार 3, आणि किती इलेमेंट डिलीट करायचे 3 इलेमेंट, किंवा 4पासून 14पासून 15पासून ते 17पर्यंत, म्हणजे स्टार्टिंग इलेमेंट काय माझा 4, आणि किती इलेमेंट डिलीट करायचे 3. तर मी काय करणार, ॲरे डॉट स्प्लाइस स्टार्ट इंडेक्स माझं 4 आहे, आणि मला किती इलेमेंट डिलीट करायचे 3. तर 15, 16, 17, 15, 16, 17 काय होईल, डिलीट होईल. आणि तुम्हाला काय भेटेल, जे रिमेनिंग डिलीट इलेमेंट झालेले आहेत ते इलेमेंट तुम्हाला भेटतील. ओके. स्लाइस अँड स्प्लाइस का आला, सॉर्ट पण फेवरेट मेथड आहे इंटरव्ह्यूवरची, तो विचारतो मोस्टली. ओके. सगळ्यात जास्त विचारलं जातं सॉर्टमध्ये. ओके. तर परत मी हा ॲरे घेतो. ओके. तर हा ॲरे ऑलरेडी सॉर्ट आहे. सपोज मी दुसरा ॲरे घेतो, वॅर ARR इक्वल टू 3, 5, 4, 3, 8, 7, 6, 1. ओके. आणि हा मला ॲरे सॉर्ट करायचा आहे, तर मी काय करणार, ॲरे डॉट सॉर्ट. तर काय भेटेल तुम्हाला, हा सॉर्टेड ॲरे भेटेल, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके. तर आता हा सॉर्ट कसा केला जातो, असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट केला जातो, असं आपल्याला दिसून येतं, परंतु तसं नाही आहे ते ॲक्च्युली. जर तुम्ही सेम जर बघायला गेला 1, नंतर 2, नंतर 3, 4, 5, 6, 7, 8 त्यांना सॉर्ट केला, बरोबर आहे. पण ॲक्च्युअलीमध्ये तसं नाही. सपोज जर तुम्ही सेम ॲरे घेतला आणि सपोज इथं 11 टाकला, नंतर 12, इथं सपोज 20 टाकला, तर आता इंटरव्ह्यूचं क्वेश्चन काय, सपोज असे इलेमेंट येतात तुम्हाला आणि विचारतात ॲरे डॉट सॉर्ट केल्यानंतर तुम्हाला आउटपुट काय भेटेल. तर बघा, तो सॉर्ट झाला काय, 1 नंतर 2 यायला पाहिजे होता, 3 नंतर 4 नंतर 5, 6, 7, 8 नंतर काय पाहिजे होतं तुमचं 11 नंतर 12 नंतर 20 यायला पाहिजे होतं. पण इथं काय केलं त्यानं 1, 11 नंतर 12 नंतर 2, 20, 3, 4, 5, 6, म्हणजेच काय त्यानं पहिल्या डिजिटवर सॉर्ट केलेला आहे. पहिल्या डिजिटवर इन सेन्स ऑफ काय, तो काय करतो इंटरनली ॲरे डॉट सॉर्ट, तो इंटरनली पहिला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करतो या सगळे इलेमेंट्स. स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला ॲरेमध्ये 1, 2, त्यानंतर काय, सपोज मी ॲरे डॉट टू स्ट्रिंग असं जर केलं तर काय भेटेल, हे ऑलरेडी सॉर्ट झालेलं आहे. ओके. परत मी ॲरे डिक्लेअर करतो. तर प्रत्येक याच्यामध्ये जो स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करतो प्रत्येक इलेमेंट, आणि तुम्हाला काय भेटतं मग पहिल्या स्ट्रिंगला कसं सॉर्ट केलं जातं पहिल्या कॅरेक्टरनुसार. ओके. त्यामुळं काय होतं, 2 हा नंबर नाही कन्सिडर केला जातो, तो ॲज अ स्ट्रिंग कन्सिडर केली जाते. त्यामुळं
1 हा काय झाला, सगळ्यात शॉर्ट झाला. त्यानंतर 1 हा पण शॉर्ट झाला ॲज कम्पेअर टू 2, कारण पहिले नंबर काय त्याचा 1 आहे, त्यामुळे ॲज अ स्ट्रिंग कन्सिडर केलं जातं, त्यामुळे 1 हा पहिला येतो. तसं 1 पण हा पहिला आला, नंतर 2, नंतर 20, नंतर 3. 20 हा लेस दॅन 3 का आला, कारण त्याचं पहिलं डिजिट काय 2 आणि ह्याचं पहिलं डिजिट काय 3, त्यामुळे स्ट्रिंग ॲज अ स्ट्रिंग कन्सिडर करतो आणि तो चेक करतो. ओके. तर ह्या केसमध्ये जर तुम्हाला आता ते म्हणतात की ॲरे डॉट सॉर्ट माझं असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट झालीच पाहिजे, तर मग काय, तर कसं सॉल्व करायचं, तर तुम्हाला मी दरवेळी म्हणतो की एक ॲनोनिमस फंक्शन पास करायचं, ॲरे डॉट सॉर्ट. ओके. त्याच्यामध्ये काय फंक्शन पास झालं पाहिजे, त्याच्या आधी फंक्शन लिहून घेतो मी दरवेळीसारखं, फंक्शन ॲनोनिमस फंक्शन ए कॉमा बी. दरवेळी आपण काय घ्यायचो, एकच एलिमेंट घ्यायचो. ओके. म्हणजे मॅपमध्ये बघा किंवा फिल्टरमध्ये किंवा फाइंडमध्ये एक एक एलिमेंट घ्यायचो, पण ह्या केसमध्ये आपण 2 एलिमेंट घेतल्यात, ए आणि बी. का, कारण ह्याच्यामध्ये कंपॅरिझन करायचं तुम्हाला. सॉर्टिंग करायचं म्हणजेच काय की हा 2 हा 5पेक्षा लहान असेल तर काय करा, 2 आणि 5 बरोबर आहे तसं ठेवा. 5 आणि 4मध्ये जर कंपॅरिझन केलं तर काय करा, त्याला शिफ्ट करा, 4ला इकडं आणा आणि 5ला थर्ड पोझिशनला ठेवा. म्हणून काय केलं जातं, ए आणि बी घेतलं आहे. ए आणि बी का घेतलं सॉर्टमध्ये, कारण तुम्हाला ॲडजस्टंट जे एलिमेंट आहेत ते कम्पेअर करायला लागतात. ओके. तर ह्या केसमध्ये आणि इथं काय करायचं आहे, इफ ए मायनस बी देन रिटर्न काय करा, ट्रू करा. ओके. आता हे स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट केलेले आहेत, इंटरली काय असतं ते स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट असतात, बरोबर आहे. तर ह्या केसमध्ये काय तुम्हाला करावं लागेल की ए मायनस बी करायचं आहे, म्हणजे कोणता मोठा हे चेक केलं जातं. जर त्याची मायनस व्हॅल्यू असेल तर काय होईल, तो म्हणजेच काय 2मधनं 5 वजा केलं तर काय होईल, मायनस व्हॅल्यू येईल. तर मायनस व्हॅल्यू असेल तर तो काय फॉल्स येणार, म्हणजे तोच काय शिफ्ट करायचं नाही त्याला, म्हणजे काय स्वॅप करायचं नाही, 2 आणि 5मध्ये स्वॅप नाही झालं पाहिजे. तेच सेकंड पोझिशनला दरवेळी आता नेक्स्ट टाईमला काय होईल, एमध्ये 5 जाईल आणि बीमध्ये 4 येईल. तर ए मायनस बी काय होईल, 5 - 4 1 येईल, म्हणजेच काय पॉझिटिव्ह नंबर आला. पॉझिटिव्ह म्हणजेच काय, ही कंडिशन ट्रू झाली. ओके. ही कंडिशन ट्रू झाल्यानंतर काय होईल आपल्याला, तर आपल्याला काय करायचं आहे, तर ते दोघांना आपल्याला काय करायचं आहे, स्वॅप करायचं आहे. ओके. तर हा मी कोड कॉपी करतो, परत काय लिहितो, ॲरे डॉट सॉर्ट आणि त्याच्यामध्ये पेस्ट करतो. तर काय झालं, तर आपल्याला सॉर्ट मेथड बघायची. तर मी पहिला हे चेक करतो, ॲरे तयार करतो आणि ॲरे डॉट सॉर्ट म्हटलं तर काय होईल, तुम्हाला हे दाखवेल, बरोबर आहे. तर आपल्याला काय पाहिजे होतं, प्रॉपर सॉर्ट झालं पाहिजे होतं. तर मग ॲरे डॉट सॉर्ट ॲनोनिमस फंक्शन लिहायचं आहे. सेम पहिला मी ॲनोनिमस फंक्शन लिहितो, फंक्शन ए कॉमा बी. ओके. ह्या केसमध्ये 2 काय घेतलेले आहेत, कारण जसं फाइंड, फिल्टर आणि मॅपमध्ये आपण एकच एलिमेंट घ्यायचो ॲनोनिमस फंक्शनला. का, कारण त्याच्यामध्ये काही कंपॅरिझन नव्हते, तुम्हाला फक्त त्या एलिमेंटला ऑपरेशन करून फाइंडमध्ये सांगायचं होतं तो प्रेझेंट आहे का नाही, किंवा फिल्टरमध्ये सांगायचं तो क्रायटेरिया सॅटिस्फाय करायला आहे का नाही. मॅपमध्ये काय करायचं होतं, तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायचं होतं, त्याचं स्क्वेअर काढायचं होतं, किंवा प्रत्येक एलिमेंटला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं होतं कोणत्याही गोष्टीला. तर ह्या केसमध्ये सॉर्ट म्हणजे काय, तुम्हाला 2 एलिमेंटवर कंपॅरिझन करावं लागतं. तर ह्या 2 एलिमेंटमध्ये कंपॅरिझन का करावं लागतं, कारण तुम्हाला सांगायला लागतं की सपोज 5 आणि 4 ह्यामध्ये जर 4 हा लहान आहे 5पेक्षा, तर तुम्हाला या दोघांमध्ये स्वॅप करावं लागतं, म्हणजे 4 इकडे येईल आणि 5 हा थर्ड पोझिशनला येईल. तर ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, 2 एलिमेंट लागतात. ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, रिटर्न ए मायनस बी. ओके. तर रिटर्न ए मायनस बी केल्यानंतर काय भेटेल, तुम्हाला सॉर्टेड ॲरे भेटेल. चेक करायचं असेल तर काय करायचं, ॲरे डॉट सॉर्ट आणि मेथड टाकून दे. आता बघा प्रॉपर तुम्हाला काय भेटेल, तुम्हाला सॉर्टेड ॲरे भेटेल. ओके. तर या केसमध्ये काय तुम्हाला असं इंटरव्ह्यूचा क्वेश्चन विचारला जातो की जरी बाय युजिंग ॲरे डॉट सॉर्ट आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करायचं असेल तर कसं, तर असं रिटर्न ए मायनस बी करून तुम्हाला ॲनोनिमस फंक्शन त्याच्यामध्ये सॉर्टच्या फंक्शनमध्ये पास करावं लागतं.
नॉर्मल जर तुम्ही सॉर्ट मेथड वापरला तर तो प्रॉपर सॉर्ट करत नाही. ते कसं सॉर्ट करतो, बाय युजिंग फर्स्ट कॅरेक्टर, म्हणजे 1 1 1 हा पहिला घेतल्यानंतर 2 2 नंतर 3 4 5 6 7 8. ओके, तरी झालं सॉर्टमध्ये. ओके, जर तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर पाहिजे असेल तर काय उलटं करायचं, B - A. तर तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पण सॉर्ट करून भेटेल. ओके, समजलं. आता त्यानंतर पाहू आपण इंटरव्ह्यूचे क्वेश्चन. हे सगळ्यात विचारले जाणार आहेत, कारण ॲरे हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे इंटरव्ह्यूवाल्यांना, कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात लॉजिकल ॲबिलिटी तुमची समजून येते की तुम्ही प्रॉपर ॲरे मॅनिप्युलेट करू शकता का, किंवा त्याच्यावर ऑपरेशन करू शकता का. ओके, तर या केसमध्ये पहिला क्वेश्चन असा आहे की डिफरन्स बिटवीन न्यू ॲरे आणि स्क्वेअर ब्रॅकेट्स. म्हणजे आपण जेव्हा इथं बघितलं की ॲरे डिक्लेअर करताना आपण दोन गोष्टी वापरतो, किंवा न्यू ॲरे, कधी कधी आपण स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये. ओके, तर ह्याच्यामध्ये डिफरन्स काय, तर ह्याच्यामध्ये डिफरन्स असंच आहे की सपोज मी वॅर ARR केलं इक्वल टू 10 पास केलं, तर काय होईल, ॲरेमध्ये 10 एलिमेंट स्टोर होईल 0 इंडेक्सला. परंतु वॅर ARR 1 केलं मी आणि इक्वल टू न्यू ॲरे केलं मी, तर काय होईल, आणि 10 पास केलं तर काय होईल, ARR 1 जर मी प्रिंट केला तर काय होईल, हा 10 एम्प्टी ब्लॉक्स तयार होतील याच्यामध्ये. म्हणजेच फक्त जर एकच एलिमेंट असेल न्यू ॲरेमध्ये तर तो काय करतो, ॲज अ लेंथ कन्सिडर करतो. पण ह्या केसमध्ये आपण काय केलं होतं की मल्टिपल्स व्हॅल्यू पास केले होते. तर जर त्याला मल्टिपल मोर दॅन 1 व्हॅल्यू भेटत असेल तर तो काय करतो, ॲज अ ॲरे एलिमेंट कन्सिडर करतो. जर तुम्ही सपोज ह्या केसमध्ये 10, 12, 40 केला असता तर काय भेटलं असतं तुम्हाला, ARR 1 जर बघायला गेलं तर आता सेम 0 1 2 0 1 2. म्हणजे न्यू ॲरे ह्या दोन पर्पजसाठी यूज केला जातो. कोणत्या, एक तर सिंगल व्हॅल्यू दिली तर नंबर ऑफ एलिमेंट्स तुम्हाला किती करायचे आहेत, आणि ते पण अनडिफाईन व्हॅल्यू, त्याचे अनडिफाईन व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर करून टाकतो तो, म्हणजे तेवढा एम्प्टी ब्लॉक तयार करून ठेवतो. आणि जर तुम्ही मल्टिपल व्हॅल्यू दिला तर काय होईल, नॉर्मल फॉर्मॅटमध्ये तो ॲरे तयार करेल. पण ॲरे ह्या केसमध्ये काय, जर तुम्ही नॉर्मल स्क्वेअर ब्रॅकेट वापरला तर काय होईल, नॉर्मल ह्यासारखंच काम होतं की कितीही एलिमेंट दिला तर तो ॲरेमध्ये इन्सर्ट करून तुम्हाला ॲरे देतो. म्हणजे तुमची जर रिक्वायरमेंट असेल की एम्प्टी 15 मला ॲरेचे एलिमेंट्स पुश करायचे आहेत, कशामध्ये पुश करायचे म्हणजेच मला एलिमेंट तयार करायचे आहेत, तर मी न्यू ॲरे 15 एवढंच पास करेन आणि तो ॲरे मेंटेन करेन. त्यामध्ये तुम्हाला एम्प्टी ब्लॉक्स तयार होतील आणि त्याची लेंथ काय असेल 15. जर 15 दिला असेल, 10 दिला तर 10. ओके, तर डिफरन्स काय, सिम्पल एकच डिफरन्स आहे की हा एका पर्पजसाठी यूज केला जातो, हे दोन पर्पजसाठी यूज केला जातं. जर ह्याच्यामध्ये एकच व्हॅल्यू असेल तर तो काय केला जातं, ॲरेची लेंथ कन्सिडर केली जाते. पण ह्या केसमध्ये जर तुम्ही स्ट्रिंग पास केला तर तो स्ट्रिंग ही काय आहे, लेंथ नाही आहे. सपोज मी इथं पास केलं जावा स्क्रिप्ट, तर ॲरे 1 काय होईल, एलिमेंट पुश होईल. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जर सिनारिओ डिपेंड काय आहेत की जर फक्त नंबरच पास केला तर तो काय करेल, तेवढे नंबर ऑफ एलिमेंट्स तो ब्लँक एलिमेंट्स तयार करतो. पण तुम्ही जर स्ट्रिंग पास केला किंवा नंबर ऑफ मोर दॅन 1 पॅरामीटर जर पास केला तर तो काय करेल, ॲरे तयार करून देतो. ओके, फर्स्ट इंटरव्ह्यूचं क्वेश्चन झालं. सेकंड असं इंटरव्ह्यूचं क्वेश्चन विचारलं होतं की तुम्हाला ॲरे पूर्ण एम्प्टी करायचं तर कसं करता येईल. म्हणजे सपोज तुमच्याकडे आता मी हा एलिमेंट घेतला, ओके, आणि हा पूर्ण ॲरे मला एम्प्टी करायचं आहे. तर हे दोन आहेत, एकतर तुम्ही ॲरे डॉट लेंथ, आता सध्या काय 11 आहे, पण ॲरे डॉट लेंथ इक्वल टू 0 केला तर काय होईल, तुमचे सगळे एलिमेंट डिलीट होऊन जातील. म्हणजे पहिला पर्याय काय, ॲरे डॉट लेंथ इक्वल टू 0, म्हणजे त्याची लेंथच 0 करा, म्हणजे सगळे एलिमेंट काय होतील, निघून जातील. किंवा ॲरे एम्प्टी करायचं तुम्हाला, ॲरे इक्वल टू एम्प्टी असाइन करा, म्हणजे काय होईल, तुमचं ॲरे तुमचा एम्प्टी होऊन जाईल. म्हणजे परत त्याला काय होईल, ही एलिमेंट्स तुमचे निघून जातील आणि परत तो काय होईल, एम्प्टी होऊन जाईल. ओके, तर अशा प्रकारे आपण एम्प्टी करू शकतो, एक तर ॲरे डॉट लेंथ किंवा डायरेक्टली एम्प्टी ॲरे त्याला असाइन करू शकतो. ओके, हा जरा ट्रिकी क्वेश्चन आहे. हाऊ विल यू रिमूव्ह डुप्लिकेट्स फ्रॉम JS ॲरे, की
की तुम्हाला जर डुप्लिकेट एलिमेंट्स असतील, सपोज तुमच्याकडे सपोज हाच 1, 2, 3, 4, 5, 6 परत 1, 2 आणि तुम्हाला 1 आणि 2 हे डुप्लिकेट झालेले आहेत, तर तुम्हाला आउटपुट काय पाहिजे 1, 2, 3, 4, 5, 6 हा फक्त जे काही युनिक व्हॅल्यूज आहेत तेवढ्या. जर डुप्लिकेट असेल तर नको आहेत आपल्याला. तर त्यासाठी तुम्ही एक एक इलिमेंट इटरेट करून चेक करू शकता की नवीन ॲरेमध्ये पुश करू शकता आणि तो नवीन ॲरे मेंटेन करू शकता. ओके, किंवा एक शॉर्टकट असा आहे की तुम्ही एक सेट वापरू शकता, टू न्यू सेट, आणि त्यामध्ये ॲरे पास करा. त्यामध्ये ॲरे पास केल्यानंतर काय होईल, तुम्हाला जर येस बघायला गेलं तर काय होईल, फक्त युनिक. सेट म्हणजे काय, सेट हा नवीन एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये काय होईल, तुम्ही जेव्हा न्यू सेट कराल आणि ॲरे पास त्याला जर ॲरे पास केला तर तो काय करतो, डुप्लिकेट एलिमेंट्स काढून टाकतो आणि तो काय करतो, फक्त युनिक व्हॅल्यू स्टोअर करतो. ओके, तर अशा प्रकारे बाय युजिंग सेट तुम्ही काय करू शकता, डुप्लिकेट एलिमेंट्स रिमूव्ह करू शकता. ओके, परत तुम्हाला ॲरे पाहिजे असेल, आता हा सेटचा ऑब्जेक्ट आहे, याच्यामध्ये 0, 1, 2 जर बघायला गेलं तर तुम्हाला ॲरे पाहिजे असेल तर तुम्ही स्प्रेड ऑपरेटर वापरू शकता. कशासाठी, 3 डॉट म्हणजे स्प्रेड ऑपरेटर, आणि ॲरे वापरू शकता आणि त्याच्यामध्ये काय तुम्हाला भेटेल, परत ॲरे भेटेल तुमचं नवीन. म्हणजे 2 स्टेपमध्ये तुम्हाला भेटेल. एक ही लाईन टाकायची आपल्याला की वॅरे एस इक्वल टू न्यू सेट ॲरे, जो काय ॲरेमधले तुम्हाला रिमूव्ह करायचं डुप्लिकेट आयटम त्याला पास करा, आणि जो काय सेट झाला आहे, सेट तयार झाला आहे ज्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर आहे त्याला काय करा, स्प्रेड ऑपरेटर यूज करून ॲरेमध्ये एलिमेंट पुश करा, तर तुम्हाला डुप्लिकेट एलिमेंट्स रिमूव्ह होऊन जातील. ओके, आता हे सेम आहे की हाऊ टू कन्वर्ट नंबर ॲरे टू स्ट्रिंग ॲरे. म्हणजे जे काही तुमच्याकडे ॲरे आहेत, सपोज हा ॲरे आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, हा नंबर ऑफ नंबरचा ॲरे तुम्हाला स्ट्रिंगचा ॲरे बनवायचा. म्हणजेच काय, 1 ॲज अ स्ट्रिंग पाहिजे, 2 ॲज अ स्ट्रिंग पाहिजे. तर ह्या केसमध्ये तुम्ही ॲरे डॉट स्ट्रिंग नाही यूज करू शकत. का, ॲरे डॉट टू स्ट्रिंग फक्त तो काय करेल, डायरेक्टली एक स्ट्रिंग देईल तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे 1, 2, 3. पण तुम्हाला काय पाहिजे, ॲरे पाहिजे, पण इन फॉर्मॅट ऑफ स्ट्रिंग पाहिजे. तर काय करायला लागेल तुम्हाला, ॲरे डॉट मी जसं सांगितलं मॅप कशासाठी, कन्व्हर्जन फ्रॉम वन फॉर्मॅट टू अनदर फॉर्मॅट. तर तुम्हाला मॅपमध्ये काय लागतं, एक ॲनोनिमस फंक्शन लागतं, फंक्शनमध्ये आयटम, आणि मला रिटर्न काय करायचं आहे, आयटम डॉट टू स्ट्रिंग. ओके, तर बघा तो प्रत्येक आयटम येईल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, त्यानंतर तो हे होऊन जाईल आणि तुम्हाला काय होते, स्ट्रिंग स्टोअर होऊन जाईल तेवढे. ओके, त्यानंतर काय, सिमिलरिटीज बिटवीन ॲरे अँड ऑब्जेक्ट. तर लास्टचा क्वेश्चन आपला सिमिलरिटीज बिटवीन ॲरे अँड ऑब्जेक्ट. तर ॲरे अँड ऑब्जेक्टमध्ये सिमिलरिटीज काय काय हे बघू आपण. आता आपण दरवेळी बघतो ॲरेला ॲक्सेस करण्यासाठी काय वापरतो आपण, इंडेक्स व्हॅल्यू वापरतो. ओके, तर ॲरे जर प्रिंट करून बघितलं मी, तर ॲरे आणि ऑब्जेक्टमध्ये काय सिमिलरिटी आहे की ह्याच्यामध्ये पण की आणि व्हॅल्यू आहे. म्हणजे जसं आपण इंडेक्स म्हणतो त्याला की पण म्हणू शकतो. 0 कीला 1 असाइन केलं आहे, सेकंड कीला 3 असाइन केलेलं आहे. ह्या प्रकारे आपण त्या व्हॅल्यू असाइन केल्या आहेत. म्हणजे ह्याच्यात पण ॲरेमध्ये पण की आणि व्हॅल्यूचं पेअर आहे. जसं आपण ऑब्जेक्ट एक बनवला, सपोज EMP. ओके, तर ह्याच्यामध्ये काय आहे, जर बघायला गेलं तर काय, ह्याच्यात पण की आणि व्हॅल्यू आहे. नेम ॲज अ की आणि ते जॉन ॲज अ व्हॅल्यू, ID ॲज अ की आणि 1 ॲज अ व्हॅल्यू. तसंच सेम ॲरेमध्ये पण काय, 0 ॲज अ की आणि 1 ॲज अ व्हॅल्यू, 2 ॲज अ की आणि 3 ॲज अ व्हॅल्यू. ओके, तर हा एक सिमिलरिटीज आहे. सेकंड की जसं की ॲरेमध्ये आपण काय केलं, कोणतेही एलिमेंट इन्सर्ट करू शकतो, बरोबर आहे. आता मी असंही करू शकतो, ॲरे ऑफ नेम इक्वल टू जावास्क्रिप्ट सपोज.
तर मी ॲरे प्रिंट करून बघितलं तर काय होईल बघा. आता काय ऑब्जेक्ट आणि ॲरे सिमिलरच आहेत. आता या केसमध्ये काय झालं की यांच्या काय 0 to 7 इंडेक्स वाईज आपण कस्टम इंडेक्स पण देऊ शकतो. दॅट मीन्स स्ट्रिंग पण देऊ शकतो. नेम हे जावास्क्रिप्ट म्हणजेच काय, आणि ॲक्सेस करताना कसं वापरणार आपण ॲरे नेम, तर काय आलं जावास्क्रिप्ट. तसंच सेम आपण जर हा एम्प्लॉई ऑब्जेक्ट बघितला एम्प्लॉई, तर ह्या केसमध्ये काय की एम्प्लॉई जर नेम ॲक्सेस करायचं असेल तर मी काय करणार एम्प्लॉई डॉट नेम असंही ॲक्सेस करू शकतो, किंवा एम्प्लॉई ऑफ नेम असंही ॲक्सेस करू शकतो. म्हणजे सिमिलर वे ॲरेमधले एलिमेंट जसं ॲक्सेस करतो तसेच ऑब्जेक्टमधले पण व्हॅल्यू आपण बाय युजिंग स्क्वेअर ब्रॅकेट पण ॲक्सेस करू शकतो. हे दोन काय आहेत सिमिलरिटी. का सिमिलरिटी आहेत, कारण ॲरे इज नथिंग बट ॲन ऑब्जेक्टच आहे जावास्क्रिप्टमध्ये, आणि ऑब्जेक्ट इज ॲन ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्टचे जे काही फीचर्स आहेत ते ॲरेमध्ये भेटतात आपल्याला, जसं की आपण प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकतो बाय युजिंग स्क्वेअर ब्रॅकेट्स. त्याचे इंडेक्सेस पण जर तुम्ही प्रॉपर्टी दिल्या नसेल तर प्रॉपर काय असतं त्याचं इंडेक्सेस वाईज गोष्टी असतात. ओके, अँड थँक्यू. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर तुम्हाला पर्टिक्युलर टॉपिकवर कोणते तरी व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. धन्यवाद, थँक्यू.